काय होते ताई, सगळं सामान किती कमी आणलंय. हे काय, खोबऱ्याच्या 3 वाट्या आणायला सांगितल्या होत्या ना, एकच आणलीत तुम्ही? अगं 3 होते, मला नाही, मला वाटलं 2च आहेत. ए ऐका ना, काय बोलताय? बेसन कशात भाजू, याच्यात की याच्यात? आणि तूप किती घेऊ सांगा पटकन. अरे देवा. अहो प्रेरणाताई, प्रेरणाताई जरा इथे येता का? ए प्रेरणा, अगं काय लक्ष कुठे आहे तुझं? श्वेता इथे, तिला मदत हवी आहे. ही कधीपासून हाक मारते, ये ना इथे, किती धावपळ सुरू आहे यार. तुम्ही करा हळूहळू, तुम्हाला जमेल. अगं असं काय करतेस? तुझ्याशिवाय फराळ होणार आहे का? श्वेता, माझा ना मूड नाहीये. मी काय म्हणते, तुम्हाला जमतंय तेवढं करा, बाकीचं सगळं बाहेरून मागवू आपण. जाऊ दे. ही अशी का वागते यार? जाऊ द्या. मला वाटत नाही अजून त्या नॉर्मल झाल्यात. आधी वाटलं होतं अजित भाऊची जेलमधनं बाहेर आल्यावर त्या नॉर्मल होतील, पुन्हा आधीसारख्या वागतील. पण नाही, आधीसारख्या असत्या ना तर आत्तापर्यंत एकटीने सगळा फराळ केला असता त्यांनी. असो, मला असं वाटतंय आपण त्यांना त्यांचा वेळ द्यायला हवा. पण हे असं किती दिवस चालायचं? माझ्या डोक्यात ना एक भन्नाट आयडिया आहे. ती जर वर्क झाली ना तर प्रेरणा स्वतःहून येईल ते फराळ करायला. असं काय करणार आहात तुम्ही? ऐक, आपण काय करायचं, इथे आम्ही ना फराळ करता करता जरा 2-3 गोष्टी बिघडवतो. आणि तू मोठमोठ्याने वल्लरी आमच्या दोघींवर ओरडायला सुरुवात कर. आमच्यावर चीड खूप जोरजोरात, की तुम्ही इथे काय गोंधळ घातलाय, कशी आम्ही या फराळाच्या सामानाची वाट लावली आहे, कशी आम्ही फराळाची वाट लावली, असं ओरड. त्यात वाटायचं काय? वाट तुम्ही आधीच लावली. बी सिरियस. ओके, गुड. आपलं भांडण झालं, आता आपण प्लॅन करू. ओके, मी काय करू, मी फोडणीचं काहीतरी करते. मी एक काम, तुझ्या हात दे. अगं अहो तेजाताई, काय करताय तुम्ही? हे कळतं का तुम्हाला? किती पाणी घातलं त्यात? अगं आता मी काय करू, मला सवय नाहीये ना. तुम्ही कोणी सांगितलं नाही, इथे कोणी मदत करायला नाही. तू हे बरं नुसते बोल. मग मी इथे मदत नाही करत आहे तुमची. सगळं मांडून तर मीच ठेवलंय ना. एवढं साधं कसं कळत नाहीये तुम्हाला? अरे मांडायला मला पण जमेल, एवढं काय त्यात. हे करायला कोणीतरी लागतं, कळलं का? ज्याला कळतं. अहो मग हे बघा, ह्याच्यात ना खूप जास्त पाणी घातलंय तुम्ही, आणि मीठ तर अजिबात घालू अहो श्वेताताई, काय केलं तुम्ही? हे तुम्ही सगळी जळाली त्याच्यातली. अगं तुम्ही एवढा वेळ लावला आता. तुला मिरच्या कापायला सांगितलं होतं म्हणून फोडली जळली तिची. काय संबंध फोडणीचा आणि मिरच्यांचा? काय कळतं का तुम्हाला? मी सांगत होते ना, फोडणी आधी नको करायला. श्वेता, बघा स्वामी, फोडणी जाळतात का ग श्वेता? एवढं कळत नाही तुला? तेजा, अगं मैद्यात एवढं पाणी काय घालून ठेवलं, याची धिरडी पण करता येणार नाहीत आता. उठ. अगं मला वाटलं असंच काहीतरी असतं फराळात. मला उठ, चल हात धुवून ये जा. असं उठवताना म्हणून मला काय करता येत नाही जन्मात. खाणेरडी. शी बाई, काय करायचं आता? बघा ना, ऐकतच नाहीयेत माझं. गाईज, वी हॅव डन इट. आपल्याला ना अवॉर्ड वगैरे मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी. हो, तुला कॉन्सलेशन, मला फर्स्ट प्राइज. प्रेरणाताई, थँक्यू, तुम्ही आलात. नाहीतर या दोघींनी मिळून अख्ख्या फराळाची वाट लावून टाकली असती. आलात म्हणजे काय, हा सगळा पसारा बघून मला यावं लागलं. आणि या दोघींच्या नादी लागली असतीस ना तू, तर फराळ आपल्याला क्रिसमस मध्ये मिळाला असता. आता असं वाटतंय की नॉर्मल प्रेरणा परत आली आहे. प्रेरणा तू ना अशीच राहत जा ग. असं छान स्वयंपाक करतेस, फराळ करतेस, छान वाटतं तुला असं बघून. प्रेरणाताई, आता झालं गेलं ते एक वाईट स्वप्न म्हणून विसरून जावं आणि अशाच हसत राहा कायम.
तुम्ही जर का हसत राहिलात, सुखात राहिलात, तर अजित भाऊजींना सुद्धा बरं वाटेल. तेही या सगळ्यातनं लवकर सावरतील. अशा हसल्यावर किती छान दिसता हो तुम्ही. ए ऐक ना, हे सगळं ठीक आहे. ते नवरे सगळ्यांचे ते कुठे आहेत? हा काय करतायत? ए आतून लाव, बाहेरून दिसायला नको. शिकव मला. अरे लहानपणापासून करतो. हो का, तर हे पण करतो. नको नको, तू कर आणि नीट कर. हर्षित दादा ओरडतील. हा सॉरी सॉरी. ओके सर. पण ही गोष्ट खरी हा. हा आकाश कंदील बघून ते सॉरी सॉरी सर हा युनिक आकाश कंदील बघून सगळ्या मैत्रिणी खूप खुश होणार. मला बघायचे त्यांचे चेहरे. हो यार, प्रेरणाचे तर डोळे भरून येतील. आणि हा आकाश कंदील बघून तेजा तो खुशी के मारे नाचने लगेगी. हा हे तर करतीलच, पण असा आकाश कंदील बनवायची आयडिया तुझी आहे हे कळल्यावर जास्त खुश होतील. क्या यार. थँक्यू हर्षित, ही छान आयडिया दिल्याबद्दल. अरे थैंक यू क्या कह रहा है अजित. मैंने क्या सोचा मालूम है, मी आणि तेजा आता लवकरच लगीन करणार आहे. हा तर नेक्स्ट दिवाळीला आपल्या सगळ्यांचे कपल्सचे फोटो असणार. त्याच्यानंतरच्या दिवाळीला जशी जशी आपली फॅमिली वाढत जाणार तसं आकाश कंदीलवरचे फोटोज पण वाढत जाणार. अरे बापरे, मोठा आकाश कंदील घ्यावा लागेल. काय मंडळी, झाल्या गप्पा की थोडं काम पण केलं? त्याच्यातही अच्छा रुको, हे बघ. अहो हर्षित दादा, अजित भाऊजी, तुम्ही तिघांनी मिळून किती सुंदर कंदील बनवलाय. हा खूपच सुंदर आहे. ओ गॉड, वाह. ऐका ना, खूप मस्त कंदील बनवलाय तुम्ही. वल्लरी बघतेस का? अगं आपल्या सगळ्यांचे फोटोज लावले त्या कंदीलवर. खरंच थँक्यू. वेलकम. खरंच थँक्यू, कारण या वर्षीची दिवाळी खरंच जास्त स्पेशल आहे यामुळे. फक्त एका गोष्टीची कमतरता आहे. मिठूताई, खरंच तुम्ही तिघांनी मिळून किती सुंदर कंदील बनवलाय. आमच्या 5ही मैत्रिणींचे फोटो आहेत यावर, पण बघायला फक्त आम्ही चौघीच. आमच्या 5व्या मैत्रिणीशी अजूनही आमचा संपर्क होत नाहीये. कुठे आहेत मिठूताई? इतकी वर्ष आम्ही तिला शोधायचा प्रयत्न करतोय, पण काहीच पत्ता लागला नाहीये तिचा. पण एक मात्र खरंय, जोपर्यंत मिठू आम्हाला सापडत नाही तोपर्यंत हे पंचरंगी चित्र पूर्ण नाही होणार. वल्लू रडू नकोस. हे बघ, मला खात्री आहे मिठूताई लवकरच सापडतील. नको काळजी करू. तेजा, वल्लरी, आपण सगळे मिळून तिला शोधून काढूया. फक्त तुम्ही तुमचा मूड नका खराब करून घेऊ, प्लीज. सही कहा तुमने अजित. अरे दिवाळी आहे ना, आपण सगळे हे कंदीलचं काम पूर्ण करू आणि फराळ बनवायचा ना अजून आपल्याला. हो हो आम्ही पण येतो तुमची मदत करायला. हो, हे काय होतं चाललंय. पटकन चला. अजित ते वरचं लावून टाक. दे इकडे. हा ते दे. ते दे. आणि लाव. अरे ते त्यांनी वा 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 श्वेता, नाही
आधी जरी तू फोडणी चाळलेली असलीस चिवड्याची तरी आता खमंग वास येतोय चिवड्याचा, मस्त दिसतोय चिवडा. तू चार्ज घेतलास ना म्हणून, नाहीतर आम्हाला काय जमतंय. आली मोठी. चला हे शंकरपाळ्यांचं करायला घेऊ. अरे वा, अरे आलात आपण. नाही होतात कुठे नक्की या दोघी? पण तुम्हाला तिघांना शोधायला गेले ते तिकडच्याच झाल्या. प्रेरणाताई आम्ही सुद्धा दिवाळीचीच तयारी करत होतो. पण आम्हाला सांगा, आम्ही काय मदत करू तुम्हाला? प्रेरणाताई फटाक से बताइए, कुछ करना है तो जल्दी से करते हैं हम. चलो. हाँ. काय सांग काम आम्हाला, आम्ही मिळून करतो का? हो चिवडा तयार झालेला आहे. आता श्वेता शंकरपाळ्या करायला घेतेय. हे फक्त बेसनाचे लाडू वळायचे आणि मी चकल्या करतेय, त्यात तळायच्या आहेत. मैं लाडू वड़ता हूँ. मी शंकरपाळे करतो. मला काय ठेवलंच नाही, मी प्रेरणाला मदत कर. स्मिताताई, द्या. हे सगळं हे करणार असतील तर आपण बसूयात. आणि काय हर्षित, तू लाडू करणार आहेस? साधा चहा तरी बनवता येतो का रे तुला? हा, लाडू बनवायला निघालाय. हे फराळ काय सोपी गोष्ट आहे का? खूप मेहनत लागते फराळ बनवायला, कळलं ना? एवढं साधं नाही आहे आणि सोपं पण नाही आहे. बरं मी मदत करते त्यांची लाडू बनवायला. द्या. अच्छा तेजा, तू मला बोलणार? तू जानती है ना हम हफ्ते में कितनी बार खाना ऑर्डर करते हैं? कम ऑन यार, मतलब जब हम आपकी मदद नहीं करते तो आप हमें डांटते हैं, आणि आज आम्ही तुमची मदत करतोय तरी पण डांट पडतीये. दिस इज नॉट फेअर यार, कम ऑन. अरे काय चाललंय तुमचं? कशाला भांडताय उगाच लहान मुलांसारखे? अरे काय करतोय साजिद? काय चाललंय तुमच्या दोघांचं? ह्याची चकली कशी? अरे हे नवरा बायको म्हणजे ना खरंच. एकंदरीत हे सगळेजण आपली मदत करतात, पण मला एक वेगळीच भीती आहे. हे मदत करण्याच्या नादात आपलं काम नको वाढून ठेवायला. काय खरंय खरंय तुझं. नाही नाही, ह्यांनी जर आपलं काम वाढवलं ना तर मग आ, आ, आ. वल्लू, शंकरपाळ्यांचे हे शेप कसे वाटतायत? अहो काय केलं तुम्ही? हे अशा शंकरपाळ्या असतात का? मी दरवर्षी असं देते का तुम्हाला? शेप बघा कसं झालाय, आकारच बदललाय खाद्यांचा. छोटे छोटे नको का? हो. वल्लरी, आकार महत्वाचा की चव? हा. अरे हे बघ, आकार कसाही असला ना तरी चव चांगली असली म्हणजे झालं. हा. आणि शंकरपाळ्या चौकोनीच पाहिजेत असं कुठे लिहिलंय? वा, कधी आयत कधी षटकोन, काय फरक पडतोय? काय फरक पडतो म्हणजे? एक मिनिट ये क्या है? आयत षटकोन क्या है? अरे, आता समजावा. आयत म्हणजे रेक्टँगल, षटकोन म्हणजे काय हे बघ असं. काय चाललंय? लक्षात कोण आहे? असतो तो एक आकार. हा. हर्षित, नाही आज एक तरी लाडू जन्माला येईल ना? एवढ्या फुशारके मारून सांगत होतास मगाशी, काय झालं? का बोलतेस तू त्याला एवढं? हर्षित डोंट वरी, मी दाखवते. एक मिनिट मध्ये आणणे. आता ए तेजा, बरं हा सगळा फराळ ना भरपूर तयार होणार आहे आता.
त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून भरपूर खायचंय आणि दिवाळी संपायच्यात फराळ संपायचा सुद्धा आहे. आणि आपण काही फराळाचे पॅकेट्स पण तयार करून ठेवू. म्हणजे नेमके कोणी पाहुणे आले आपल्याकडे किंवा आपण कोणाकडे गेलो, आपल्या नातेवाईकांकडे गेलो तर आपल्याला वाटता पण येईल फराळ. नाही, ही खरंच खूप छान कल्पना आहे. आपण आपल्या जवळच्या नातेवाईकांना दरवर्षीच फराळ आणि गिफ्ट्स पाठवतो. यावर्षी आपण काहीतरी वेगळं करायचं का? वेगळं? वेगळं करायचं म्हणजे काय करायचं? आपण दिवाळी दरवर्षीच खूप धूमधडाक्यात साजरी करतो, पण अशा लोकांचं काय हो, ज्या लोकांच्या आयुष्यात कोणीच नाहीये. तर मला असं कळलं की आपल्या जवळच एक संस्था आहे जी रस्त्यावर फिरणाऱ्या निराधार लोकांना सांभाळते. म्हणजे मग ती लहान मुलं असो, बायका असो, पुरुष असो किंवा म्हातारी माणसं असो, त्यांचा ते सांभाळ करतात. तर यावर्षी आपण सगळ्यांनी मिळून त्यांना नवीन कपडे, फराळ किंवा गिफ्ट्स या सगळ्या गोष्टी दिल्या तर त्यांच्या आयुष्यात सुद्धा उजेड पडेल, नाही? म्हणजे गेले काही दिवस माझ्या मनात हा विचार होता, तो आता मी तुम्हाला बोलून दाखवते. आपण यावर्षी त्यांच्यासाठी काही करू शकलो ना, तर मला खरंच खूप आनंद होईल. तुम्हाला काय वाटतं? तू म्हणतेस ते एकदम बरोबर आहे ग वल्लरी. अशा माणसांना कुठून मिळत असेल फराळ, कशी होत असेल दिवाळी साजरी? या अशा संस्थांना ना या सगळ्या लोकांसाठी रोजचं जेवण करणं हे सुद्धा कठीण जात असेल कधी कधी. त्यात सणवार म्हणजे तर आणखीनच कठीण गोष्ट होत असणार ना. ऐक ना वल्लरी, मी काय म्हणते, मग जर तुला पण एवढं वाटतच आहे, आपण आत्ता इथे फराळ बनवतोय, जरा जास्तीच बनवतोय, तर आपण हा फराळ घेऊन त्यांच्या इथे जाऊयात का दिवाळी सेलिब्रेट करायला? नाही म्हणजे तुझी आयडिया ऍक्च्युली छान आहे. बाकीचं कपडे, फटाके, गिफ्ट्स ते नंतर बघू, पण ऍटलिस्ट आत्ता आपल्याकडे फराळ आहे, तो घेऊन आपण त्यांच्यासोबत जर दिवाळी सेलिब्रेट केली तर त्यांना पण किती छान वाटेल. हो चालेल, मला तर आवडेलच. चला, नुसतेच एकमेकांकडे काय बघताय, कामाला लागा. हा हा हा, चला हळू. आणि हर्षितनी जेवढे लाडू बनवलेत ना, मी तुला सांगते सगळे एक समान अजिबात नव्हते. एक छोटा, एक मोठा. आणि मनोजनी जेवढ्या शंकरपाळ्या केल्यात त्या सगळ्या आउट ऑफ द वर्ल्ड होत्या. भलतेच शेप. बस पुरे. हा पुरे. काय एवढं बोलायची गरज नाहीये त्यांना. किती मस्करी करतात त्यांची. मुद्दा हा नाहीये त्यांना जमलं नाही जमलं. मुद्दा हा आहे की आपल्याला मेहनत करताना बघून त्यांना आपली मदत करावीशी वाटली. हा विचारच किती गोड आहे नाही? नाही गोड तर आहे, पण माते तुम्हाला वाईट वाटलं असेल, तुमच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तो हमारा हात जोड के कोपरे से ऊपर तक नमस्कार प्लीज एक्सेप्ट कर लो. बरं, हे सगळं जाऊ दे. प्रेरणाताई ऐकता ना, दुपारी आपलं जे डिस्कशन झालं त्या संस्थेबद्दल, त्यांना फोन करून परमिशन घेऊ का मी त्यांची? विचारतेस काय? लगेच फोन कर. आत्ता करते. हॅलो, हा मी ॲडव्होकेट वल्लरी भामरे बोलतेय. आनंदबाग आश्रमच त्यांचाच नंबर आहे ना? हो बोला ना मॅडम. हां, ॲक्च्युली मला आणि माझ्या मैत्रिणींना आमच्या कुटुंबासोबत तुमच्या आश्रमात यायचं होतं. तुमच्या आश्रमात येऊन यावर्षी दिवाळी साजरी करायची होती. तुम्हाला चालेल का? तुमची परवानगी आहे ना? म्हणजे मॅडम, तुम्ही खूप मोठं काम करताय. असं आपणहून जर आमच्या संस्थेला कोणी मदत करत असेल ना, तर आम्हाला आनंदच होतो. तुम्ही नक्की या. मी आमच्या वरिष्ठांना सांगून ठेवेन, ते तुमची सगळी व्यवस्था करतील. साधारण कधी याल तुम्ही? आत्ता काय ते कन्फर्म सांगत नाही, पण यायच्या आधी तुम्हाला फोन करू नक्कीच. थँक्यू मॅडम. थँक्यू व्हेरी मच. चालेल, थँक्यू. बाय.
बघणारे दादा बेडूक उड्या मारतोय कसा डराव 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 मनीच पिल्लू झोके घेते हसतय कस म्याव म्याव म्याव